नागरी सत्कार समारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित माजी आमदार आंधळे साहेब, तसेच माजी नगराध्यक्ष श्री बाजीरावजी धर्माधिकारी, डॉक्टर पारगावकर, डॉक्टर मुंडे आणि सत्कार मूर्ती हर्षवर्धनजी तिडके त्यांचे माता पिता, तसेच नागरगोजे मॅडम आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले माझे सर्व गावकरी बंधू भगिनींनो, आज या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहताना मनामध्ये अतिशय आनंद आणि अभिमान वाटत आहे. आपल्या परळी तालुक्याचे भूमिपुत्र हर्षवर्धनजी यांनी अत्यंत कठीण अशा UPSC परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे. त्यांचे हे यश अतिशय चिकाटी, जिद्द, परिश्रम याच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलेले आहे. आणि स्वप्न मोठे पाहायला पाहिजेत आणि ते स्वप्न जर मेहनत केली तर ते सत्यामध्ये निश्चितच उतरत असतात. हे यांनी आपल्या स्वतःच्या कष्टातून आणि त्यांच्या यशातून आपल्याला दाखवून दिलेले आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हणलेलेच आहे की स्वप्न 3 असतात जी आपल्याला झोपेमध्ये पडत असतात किंवा आपण झोपेत पाहत असतो. स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नसतात. आणि असे स्वप्न हर्षवर्धनजींनी पाहिले आणि ते सत्यात उतरवले. खरोखर त्यांच्याकडून आजची ही पुढची पिढी नक्कीच प्रेरणा घेईल अशी मला खात्री वाटते. आणि आपल्या परळी तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना ह्या UPSC परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी नक्कीच त्यांचे मार्गदर्शन देखील भविष्यात लाभेल अशी आशा मी या ठिकाणी व्यक्त करते. आणि मला त्याची खात्री देखील आहे की ते नक्कीच आपल्या परळीतील सर्व तरुणांना मार्गदर्शन करतील. त्यासोबतच त्यांचे माता पिता आणि त्यांचे कुटुंबीय यांचेसुद्धा मी मनापासून अभिनंदन करते. त्यांनी त्यांच्यावर केलेले जे संस्कार आहेत आणि त्यांना जी शिस्त शिकवलेली आहे त्याचेच हे फलित त्यांना आज भेटलेले आहे. आणि या ठिकाणी मला आज बोलवले आणि या कार्यक्रमाचा एक सहभागी होण्यासाठी मला एक हिस्सा बनवून घेतला, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते. धन्यवाद.